हाय नमस्कार, मी राणी. तर अचानकच ज्या दिवशी लक्ष्मी येणार होते त्या दिवशी हा पाऊस अचानक इतका पाऊस आला की बाहेर कपडे वगैरे घातले होते ना, ते आणेपर्यंतही मी अर्धी निमे भिजून गेले होते. आणि इतका जोरात पाऊस होता ना, तरी मोबाईलमध्ये एवढं दिसत नाही आहे. हवा पण ॲटोमॅटिक हा दरवाजा लागत होता, तेवढा पाऊस येत होता. तरी मी इकडे आले आणि दाखवलं बघा एवढं. आणि थोडासा जरी पाऊस झाला नाही तर इकडे सगळं म्हणजे रस्ते वगैरे व्यवस्थित नाही आहे. एवढं सिटीत असूनही काय फायदा नाही, एवढं घाण सगळं चिक्कल चिक्कल होऊन जातो, येण्या जाण्यालाही वाट राहत नाही. पण ठीक आहे म्हटलं. आणि इथे पूर्ण पावसाने काय नाही, आभाळ वगैरे पण एवढं आलं होतं. आणि त्यानंतर आईंनी आणि परीचं हे आहे, तर आम्ही गावाकडे असतो ना त्यावेळेस आम्ही जेव्हा दरवर्षी मी असायचे ना तेव्हा आम्ही असं पावलं वगैरे काढायचो. आमच्या घरी काही लक्ष्मी वगैरे नाही आहेत, गणपती पण नाही आहे, पण आमची हौस म्हणून आम्ही हे सगळं करतो. तर असं आईंनी आणि परीने हे लक्ष्मीची पावलं वगैरे हे काढलं होतं. कारण आईंना असं वाटतं की असाव्यात, पण आता नाही आहेत, काय करणार. आणि इथे हृदयाची बघा बडबड आणि सय्यारा गाणं म्हणतो आहे हा आहे का, केवढा एवढासा हा जीव, पण ह्या माझ्या लेकराला सय्यारा गाण्याचं वेळ लागलं. तो बघा खरंच खूप मस्त म्हणतो तो. आणि हा दुसऱ्या दिवशी सकाळचा व्लॉग आहे. तर इथे माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मी काय केलं, गहू आणि ज्वारी एकत्र म्हणजे 2 पोते होते ते एकाच ह्याच्यात ओतले. आता जाऊ देत म्हणलं, ऊन पडलं होतं तर वाळायला घालावं म्हटलं, तर हा माझ्याकडून असा कुटाणा झाला. तर ठीक आहे, जाऊ देत, असं काही होत होतं. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय.